विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे यामधील सराव संच 2.3 ज्यामध्ये आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरणाला कसं सोडवायचं हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत। तर गणित भाग 1 मधील जे दुसरं प्रकरण आपण चालू केलेलं आहे वर्ग समीकरणे, यामधील पूर्ण वर्ग पद्धती ही अतिशय महत्त्वाची पद्धती आहे। कारण परीक्षेला यावरील उदाहरण जर विचारलं तर निश्चितपणाने 3 मार्कासाठी विचारलेलं असतं आणि एक उदाहरण पूर्ण वर्ग पद्धतीने असतंच। त्यामुळे ही व्यवस्थित समजणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना या पद्धतीमध्ये जास्त अडचणी असतात। अवयव पद्धत समजते, सूत्र पद्धत समजते, फक्त पूर्ण वर्ग पद्धत बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलेली नसते आणि मग त्यामुळे त्यांचा गोंधळ होतो। तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्ग पद्धतीला वेगवेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत। पूर्ण वर्ग पद्धतीला सोडवण्याच्या एकूण 3 पद्धती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तिन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये जर उदाहरण सोडवलं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीचा तुम्ही अवलंब करू शकता। त्यामध्ये पहिली आपण पुस्तकात दिलेली जी पद्धत आहे ती वापरूया आणि अजून 2 सोप्या पद्धती मी तुम्हाला इथं सांगणार आहे। तर या ठिकाणी आपण सुरुवात करू। इथं आपल्याला प्रश्नामध्ये दिले खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा। आता या ठिकाणी या पद्धतीचं नाव जे आहे या संदर्भात आपण थोडी चर्चा अगोदर करूया। पूर्ण वर्ग पद्धती म्हणजे नेमकं काय, तर त्या नावातच पद्धतीचा अर्थ सामावलेला आहे। या अगोदर आपण थोडक्यात समजून घेऊ पूर्ण वर्ग संख्या कशाला म्हणतात। तर ज्या संख्यांचं वर्गमूळ निघतं, उदाहरणार्थ समजा 25 किंवा 49, इथं पहा 25 या संख्येचं वर्गमूळ निघतं 5 किंवा या संख्येचं वर्गमूळ आपण या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून लिहिलं तर अधिक वजा 5 असं लिहू शकतो। त्यानंतर 49चं वर्गमूळ जर आपण घेतलं तर एक तर धन 7 असेल किंवा ऋण 7 असेल, म्हणजे अधिक वजा 7 हे असू शकतं। मग ही 25, 49, 64, 81, 100, 101, 121 या पद्धतीने ज्या सर्व संख्या आहेत या सर्व संख्यांना आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणतो। ज्या संख्यांचं वर्गमूळ निघतं अशा संख्यांना आपण पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतो। तर या ठिकाणी 9वी ला असताना आणि 8वी आणि 9वी ला असताना आपण काही विस्ताराचे सूत्र या ठिकाणी शिकलो होतो आणि त्या विस्ताराच्या सूत्रांना इथं आपण एकदा समजावून घेऊ परत। इथं a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग। तर याला आपण नित्य समानता असंही म्हटलं होतं किंवा असंही म्हणू शकतो किंवा विस्ताराचे सूत्र असंही म्हणता येईल आपल्याला। आणि दुसरं सूत्र आपलं होतं a वजा b कंसाचा वर्ग बरोबर, आता हा वर्ग याचा विस्तार आपण करतोय आणि याचा विस्तार करताना काय करतोय, कंसात पहिलं पद दिलेलं आहे म्हणून त्याचा वर्ग पहिल्यांदा घेतोय। म्हणजे इथं a अधिक b कंसाचा वर्ग याचा विस्तार 3 पदांमध्ये तुम्हाला झालेला दिसतोय। तर पहिलं पद कंसातील पहिल्या पदाचा वर्ग करून मिळतं। यातलं दुसरं पद 2ab हे a आणि b यांचा गुणाकार ab आणि त्याला इथं अधिक चिन्ह असेल तर अधिक 2ab ने गुणायचे म्हणून अधिक 2ab, a गुणिले b म्हणजे ab आणि इथं प्लस आहे तर अधिक 2 न त्या ab ला गुणलं म्हणजे अधिक 2ab हे मधलं पद झालं। आणि तिसरं पद जे आहे कंसातील दुसऱ्या पदाचा वर्ग करून इथंही तसंच होईल, पहिल्या पदाचा वर्ग a वर्ग, या दोघांचा गुणाकार ab, इथं वजा आहे मध्ये म्हणजे वजा 2 ने गुणा त्याला ab ला वजा 2ab आणि कंसातील दुसऱ्या पदाचा वर्ग केला तर b आहे म्हणून b चा वर्ग।
तर हे झालं, याचा विस्तार झाला. तर या ठिकाणी पहा कंसाला वर्ग आहे म्हणजे हे वर्गपद आहे, हे पूर्ण वर्ग आहे. याचं जर आपण समजा याचा आपण वर्गमूळ काढू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या वर्ग समीकरणाला a अधिक b कंसाचा वर्ग किंवा a वजा b कंसाचा वर्ग या पद्धतीमध्ये रूपांतरित करायचं आहे, ज्यामुळे आपण त्याचं वर्गमूळ काढू शकू. तर हा झाला पूर्ण वर्ग पद्धत या शब्दाचा अर्थ. म्हणजे थोडक्यात दिलेल्या वर्ग समीकरणाला आपल्याला असं बदलायचंय की ज्यामुळे त्याचा आपल्याला वर्गमूळ काढता येईल. तर इथं जे पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, इथं आपण घेऊया x वर्ग अधिक x वजा 20 आणि बरोबर 0. तर तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धतीनं वर्ग समीकरण सोडवायचं असेल तर त्यासाठी अगोदर दिलेल्या वर्ग समीकरणाला सामान्य रूपामध्ये लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे वर्गपद पहिल्यांदा आलं पाहिजे, चल असणारं पद दुसऱ्या क्रमांकाला, स्थिर पद म्हणजे नुसती संख्या तिसऱ्या क्रमांकाला बरोबर 0 या मांडणीमध्ये समीकरण दिलेलं असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला असं समीकरण अगोदर रूपांतरित करावं लागणार आहे. तिथून पुढे आपण पूर्ण वर्ग पद्धतीनं सोडवणार आहोत. तर या ठिकाणी काय करायचं, इथं गृहीत धरायचं. आता समजा इथं आपण गृहीत धरूया, यामधील जे पहिले दोन पद आहेत, समजा या पदामध्ये पहिले जे दोन पद आहे x वर्ग अधिक x आहे. तर इथं पहा, समजा पहिले दोन पद म्हणजे x वर्ग अधिक x. या पहिल्या दोन पदामध्ये आता लक्षात घ्या, हे तीन पद जसं इथं विस्तार करून हे तीन पद मिळालेले आहे. तर या तीन पदामध्ये पहिलं पद वर्ग पद आहे, मधलं पद आहे, तिसरं पद वर्ग पद आहे. तर आपल्याला इथं तिसरं हे जे पद आहेत 20 ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे. ही जर पूर्ण वर्ग संख्या असती तर आपण या तीन पदांच्या मांडणीतून या डावीकडच्या मांडणीमध्ये येऊ शकलो असतो आणि मग वर्ग समीकरण पूर्ण वर्गामध्ये रूपांतरित झालं असतं. परंतु इथं 20 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, म्हणून आपल्याला 20 न घेता त्याऐवजी संख्या घ्यायची आहे k. हे आपण पुस्तकात दिलेली पद्धत या ठिकाणी शिकतोय. आणि बरोबर हा कशाचा विस्तार आहे, तर हा x अधिक a कंसाचा वर्ग याचा हा विस्तार आहे असं आपण गृहीत धरूया. या ठिकाणी लक्षात घ्या काय केलंय आपण, जर वर्ग समीकरण सामान्य रूपात असेल आणि वर्गपदाला सहगुणक दिलेला नसेल, सहगुणक असल्यावर थोडी वेगळी पद्धत आहे, पुन्हा एक स्टेप वाढते, ती पुढे मी सांगणारच आहे. इथं सहगुणक नसेल तर तुम्हाला काय करायचंय, पहिले दोन पदे जशाला तशी त्यामध्ये अधिक k तुम्हाला मिळवायचंय आणि बरोबर गृहीत धरायचं की हा विस्तार म्हणजे हे तीन जे पद आहेत हा x अधिक a कंसाचा वर्ग याचा हा विस्तार आहे असं गृहीत धरलंय आपण. तर आता या ठिकाणी काय करूया, या वरच्या सूत्रानुसार या x अधिक a ला विस्तारित रूपात लिहूया, म्हणजे त्याचा विस्तार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर इथं पहा पहिलं पद x आहे म्हणून x चा वर्ग, दुसरं पद या दोन पदांचा वर्ग आपल्याला करायचा आहे a गुणिले x आणि a यांचा गुणाकार, मधलं पद जे मिळत असते या दोघांचा गुणाकार a गुणिले x म्हणजे ax आणि त्याला 2 ने गुणायचं. इथं अधिक असेल तर अधिक 2ax आणि वजा असते तर वजा घेतलं असतं. बरं इथं अधिक घ्यायचं एक वजा घ्यायचं तर हे मधल्या चिन्हावर अवलंबून आहे. इथं जर अधिक दिला असेल तर तुम्ही इकडं अधिक घेणार, इथं वजा दिला असेल तर तुम्ही इथं वजा घेणार, हे लक्षात ठेवा. आणि मग इथं आपण पूर्ण पद्धतीने याला समजून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कुठंच अडचण येणार नाही. तर अधिक कंसातलं दुसरं पद a त्याचा आपण इथं वर्ग केलेला आहे. तर पहा आतापर्यंत आपण वर्ग समीकरण हे पूर्ण वर्ग स्वरूपात म्हणजे सामान्य रूपात लिहिलं, मग त्याखाली गृहीत धरलं समजा वर्ग समीकरणातले पहिले दोन पद अधिक त्यामध्ये k मिळवलं,
की जे वर्ग समीकरण आपल्याला मिळतं ते x अधिक a चा विस्तार आहे आणि x अधिक a चा विस्तार इथं आपण केलेला आहे। तर या ठिकाणी काय झालं, डाव्या बाजूमधलं x वर्ग आणि या उजव्या बाजूमधलं x वर्ग कटलं। मग आता इथं काय होईल, x बरोबर ह्या दोन पद पहा, लक्षात घ्या, x अधिक k हे डाव्या बाजूमध्ये राहत आहे आणि बरोबर इथं 2ax अधिक a चा वर्ग हे उजव्या बाजूमध्ये राहत आहे। तर हे या डाव्या बाजूतील दोन पदे बरोबर उजव्या बाजूतील दोन पदे, तर यांना आपण आता काय करणार आहोत, कंपेअर म्हणजे त्यांची तुलना करणार आहोत। तर x बरोबर, लक्षात घ्या आता, x बरोबर यातलं जे पद आहे 2ax हे इथलं पहिलं पद बरोबर इथलं पहिलं पद 2ax व k बरोबर आहे व k बरोबर इथलं दुसरं पद बरोबर इथलं दुसरं पद ठेवायचं आहे। तर k बरोबर a वर्ग। मग या ठिकाणी काय होईल, हे x इकडं जाऊन x ला भागिले होईल म्हणजे इथं संख्या येईल 1 किंवा इथं 1 सहगुणक असं गृहीत धरा। मग हे x आणि हे x कटले, मग a चा सहगुणक 2 उजवीकडे जाऊन 1 ला भागिले होईल, याचा अर्थ a ची किंमत आपल्याला इथं मिळते a बरोबर 2 नाही तर 1/2, कारण हे a चा सहगुणक 2 उजवीकडे गेला, उजवीकडून डावीकडे गेला आणि मग इथं गुणिलेचं इथं 1 ला भागिले होईल म्हणजेच a बरोबर 1/2 आणि इथं k बरोबर a वर्ग जशाला तसं आपण ठेवलेलं आहे। आता यावरून k ची किंमत आपल्याला काढता येईल। आता a ची किंमत 1/2 आहे, तर k बरोबर काय, a वर्ग जशाला तसे। मग आपण इथं k ची किंमत काढू, मग k बरोबर आपल्याला मिळेल, k बरोबर a वर्ग आहे तर a ची किंमत आपल्याला मिळाली 1/2, मग 1/2 चा वर्ग म्हणजेच 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4, याचा अर्थ k ची किंमत 1/4 आहे। k ची किंमत काय आहे, 1/4 आणि इथं आपल्याला ती समीकरणामध्ये या समीकरणात मिळवायचे आहे। तर आता काय करणार, हे जे मूळ समीकरण आहे पहा, इथून पुढे काय करतोय आपण, k ची जी किंमत निघणार आहे ती आपल्याला मूळ समीकरणामध्ये एकदा मिळवायची आणि एकदा वजा करायची। तर मूळ समीकरण x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0 असं आहे। तर इथं परत x वर्ग अधिक x हे दोन पदे अगोदर लिहून घ्या, पहिले दोन पदे लिहा, त्यानंतर k ची किंमत एकदा त्यामध्ये मिळवा 1/4 आणि एकदा त्यामधून वजा करा वजा 1/4 आणि मग या वर्ग समीकरणाचं स्थिर पद वजा 20 जशाला तसं लिहा बरोबर 0। म्हणजे काय केलं आपण, लक्षात घ्या, या तीन पदांच्या वर्ग समीकरणामध्ये एकदा पहिले दोन पद आणि शेवटचं स्थिर पद या तीन पदांच्या मध्ये आपण एकदा 1/4 मिळवले आणि एकदा वजा केले। आता लक्षात घ्या, अधिक 10 आणि वजा 10 बरोबर 0 म्हणजे आपण काहीच मिळवलं नाही, म्हणजे ते समीकरण जशाला तसंच आहे, त्याची किंमत तीच आहे, फक्त मांडणी बदलली। पण या बदललेल्या मांडणीमुळे काय झालं की या ठिकाणी हे जे डाव्या बाजू इथं पहा, हे इथून हे जे तीन पद आहे तर हे आता पूर्ण वर्ग रूपामध्ये म्हणजे अशा मांडणीमध्ये आलेलं आहे। पहिल्या पदाचं वर्गमूळ निघतंय आणि शेवटच्या तिसऱ्या पदाचं वर्गमूळ निघतंय। तर या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, याला पूर्ण वर्ग रूपामध्ये आपण लिहू शकतो। ते कसं लिहायचं ते पहा। आता इथून पुढे सोपं आहे खूप, मग एवढंच तुम्हाला नीट समजून घ्यायचंय। तर इथं पहा काय करणार, आता कंस घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही k ची किंमत इथं एकदा मिळवता आणि एकदा वजा करता आणि मग पहिले दोन आणि शेवटचं पद नंतर लिहून बरोबर 0 लिहिता, त्या खालच्या ओळीमध्ये तुम्हाला काय करायचंय, एकदा या पहिल्या पदाचं वर्गमूळ म्हणजे x वर्गाचं वर्गमूळ घ्यायचंय आणि x वर्गाचं वर्गमूळ आहे x
मग हे अधिकचं चिन्ह इथं घ्यायचं आहे. इथं जे चिन्ह आहे अधिक असेल तर अधिक, इथं वजा असलं तर इथं वजा घ्यायचं आहे. 1/4 हे मधलं पद सोडून द्यायचं, याचा विचार नाही करायचा तुम्हाला. आता याला वगळायचं आहे आपल्याला. 1चं वर्गमूळ 1 आणि 4चं वर्गमूळ 2, तर इथं 1/2 आणि कंसाचा वर्ग, कंस बंद करून आपल्याला जशाला तसा करायचा आहे. या ठिकाणी व्यवस्थित लिहू जरा. 1/2 हे 1/4चं वर्गमूळ, कंसाला वर्ग दिला. हे या अंडरलाईन केलेल्या 3 पदांचं विस्तारित, म्हणजे हे विस्तारित रूप आहे, हे मूळ रूप आहे. याचा जर आपण या सूत्रानुसार विस्तार केला, लक्षात घ्या, पहा, x चा वर्ग केला तर x वर्ग, या दोघांचा गुणाकार x गुणिले 1/2 म्हणजे x/2, त्याला 2 ने गुणल्यास x गुणाकार येईल म्हणजे मधलं पद, आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1/4. म्हणजे या सूत्रानुसार याचा जर विस्तार केला तर आपल्याला ही 3 पदे मिळतात. आपण आता सध्या काय केलंय, या मांडणीमधून इकडच्या डाव्या बाजूतील मांडणीमध्ये समीकरणाला आणलेलं आहे. आणि नंतर काय करणार, हे वजा चिन्ह, दोन्ही पद वजा आहे म्हणून वजा चिन्हाला कॉमन घ्या इथे, आणि मग या दोघांनाही धन चिन्ह म्हणजे चिन्ह न घेता अधिक करून आपण कंसामध्ये लिहू शकतो. 1/4 अधिक 20 बरोबर 0. तर या ठिकाणी काय केलंय आपण, याला जशाला तसंच ठेवायचंय. x अधिक 1/2 कंसाचा वर्ग आणि वजा इथं एक अपूर्णांक एक पूर्णांक आहे, बेरीज करायची आपल्याला दोन्हींची. तर काय करावं लागेल, अंशात इथं पहा 1 जशाला तसंच ठेवा. 4 ने 20 ला गुणायचं आहे, 20 चोक 80 अधिक हा अंशातला 1 अधिक 4 आणि 20 चा गुणाकार 80 आणि छेदामध्ये 4 जशाला तसे बरोबर 0. मग या ठिकाणी पुन्हा x अधिक 1/2 कंसाचा वर्ग जशाला तसं वजा इथं 80 अधिक 1 81/4 बरोबर 0. आता हे वजा 81/4 उजव्या बाजूमध्ये जातील आणि उजव्या बाजूमध्ये जाऊन इथं डाव्या बाजूमध्ये x अधिक 1/2 कंसाचा वर्ग जशाला तसं ठेवायचा आहे आणि बरोबर उजवीकडे जाऊन ते अधिक झाले 81/4. या ठिकाणी लक्षात घ्या, आता ही जी उजवी बाजू आहे 81/4 हा पूर्णांक पूर्ण वर्ग आहे, म्हणजे असं वर्गमूळ निघू शकतं, आणि डाव्या बाजूला सुद्धा कंसाचा वर्ग आहे म्हणजे त्याचं पण वर्गमूळ निघू शकतं. आणि म्हणून इथं आपल्याला काय करायचं, आता वर्गमूळ काढायचं दोन्ही बाजूंचं. आणि वर्गमूळ जर आपण या दोन्ही बाजूंमध्ये काढलं तर x अधिक 1/2 म्हणजे डाव्या बाजूमध्ये कंस आणि वर्ग सोडून द्यायचा म्हणजे त्याचं वर्गमूळ झालं. कंसातली किंमत x अधिक 1/2 जशाला तशी येईल. मग इथं अधिक वजा चिन्ह जशाला तसं घ्या, अधिक वजा, कारण वर्गमूळ काढताना आता 81चं वर्गमूळ अधिक 9 पण आहे आणि वजा 9 पण आहे, मग आपल्याला नक्की सांगता येणार नाही. म्हणून इथं लक्षात ठेवायचं, या पद्धतीमध्ये संख्येचं वर्गमूळ काढताना अधिक वजा चिन्ह आपल्याला घ्यावं लागतं. आणि मग 81चं वर्गमूळ 9 आणि 4चं वर्गमूळ 2, 4चं वर्गमूळ 2 घ्यायचं आपल्याला, 4 नाही, हां, अंशाचं वर्गमूळ आणि छेदाचं वर्गमूळ, ठीक आहे, इथं 2. तर मित्रांनो, इथपर्यंतची स्टेप तुम्हाला व्यवस्थित जर समजली असेल तर पूर्ण वर्ग पद्धत सोडवणं तुमच्यासाठी अतिशय सोपं काम बनलेलं आहे. हे पहा, एकदा एका मिनिटामध्ये परत एकदा सांगतो, हे मूळ वर्ग समीकरण आहे सामान्य रूपामध्ये. मग मी काय केलं, यातले पहिले 2 पद घेतले, गृहीत धरला पण x वर्ग अधिक x, आणि त्यामध्ये k मिळवला, म्हणजे तिसरं पद मनाने मिळवलं k बरोबर हा x अधिक 1चा विस्तार असं गृहीत धरलं. जर इथं वजा असेल तर तुम्ही इथं वजा ठेवायचं, एवढंच करायचं. मग याला आपण या सूत्रानुसार विस्तार केला. मग त्यानंतर x वर्ग कटले. मग हे राहिलेले 2 पद बरोबर हे पुढचे जे 2 पद आहे याचा आणि याचा आपण तुलना करत आहोत. तर मग इथलं पहिलं पद बरोबर इथलं पहिलं पद, म्हणून x बरोबर
2ax आणि k बरोबर a वर्ग। मग x आणि x कटले म्हणजे a ची किंमत 1/2 झाली, k बरोबर a वर्ग म्हणजे k बरोबर 1/2 चा वर्ग 1/4। मग त्यानंतर ह्या दोन पदांना आपण अगोदर लिहिलं, मग 1/4 एकदा अधिक आणि एकदा वजा केले, -20 बरोबर 0। मग त्या खाली काय केलं, आता इथं ही डावी बाजू पूर्ण वर्ग आली, याला अंडरलाईन यासाठी वेगळ्या कलरने मी मुद्दाम त्यासाठीच केली की आपण ज्या वेळेस तिसरं पद मिळवलं की याची किंमत मिळवली की हे असा पूर्ण वर्ग पद्धतीत रूपांतर करण्या योग्य झालेलं आहे, म्हणून आपण इथं कंस घेतला। पहिल्याचं वर्गमूळ, दुसऱ्या पदाचं चिन्ह, हे दुसरं पद मग सोडून द्यायचं, त्याचं फक्त चिन्ह घ्यायचंय, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ आणि कंसाला वर्ग दिला। मग वजा चिन्ह कॉमन घेतलं दोघांसाठी, मग कंसात 1/4 अधिक 20, मग यांची बेरीज केली तर 81/4 आणि मग हे उजवीकडे गेले तर अधिक झाले आणि मग आता आपण दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं म्हणजे x अधिक 2 बरोबर अधिक वजा 9/2। आता आपल्याला काय करायचंय, हे x ची किंमत काढायची, समीकरण सोडवायचं म्हणजे x ची किंमत काढायची, त्यासाठी हे x बरोबर अधिक 1/2 उजव्या बाजूमध्ये जाईल आणि वजा 1/2 होईल, तर चिन्ह बदलेल, पुढं अधिक वजा 9/2 जशाला तसेच आपण ठेवणार आहोत। इथे x बरोबर काय करणार आहेत तर वजा 1 अधिक वजा 9 आणि छेदामध्ये 2 दशाला तसेच ठेवायचे। आता आपल्याला काय करायचं पहा, हे छेदात 2 एकदाच का घेतले, कारण 2 अपूर्णांकाचा छेद जर सारखा असेल तर तो आपण एकदाच घेतो। मग इथं मध्ये दोन पदांच्या मध्ये एकदा अधिक एकदा वजा चिन्ह आहे, म्हणून आपल्याला x ची किंमत एकदा अधिक करून लिहायची, एकदा वजा करायची, पण अधिक वजा कुठं करायचे, एकचं चिन्ह नाही बदलायचं, एकचं चिन्ह दोन्ही वेळेस ऋणच राहणार आहे, वजाच राहील। हे 9चं चिन्ह एकदा अधिक आणि एकदा वजा होईल, म्हणजे x बरोबर वजा 1 अधिक 9 छेदामध्ये 2 किंवा x ची दुसरी किंमत x बरोबर वजा 1 वजा 9 छेदामध्ये 2। तर या पूर्णांक संख्या यांच्यावर क्रिया होऊ शकते आणि म्हणून इथं काय होईल, बरोबर खाली बरोबर अधिक 9 वजा 1 म्हणजे अधिक 8, 9 मधून 8 1 वजा केला तर 8 उरले छेदात 2, किंवा इकडं बरोबर खाली बरोबर, मग वजा 9 आणि वजा 1 म्हणजे वजा 10, दोन्ही संख्यांचं चिन्ह समान आहे तर बेरीज होईल, छेदामध्ये 2 दशाला तसेच राहतील। 8 ला आपण 2 ने भाग दिला तर 4 म्हणजे x बरोबर 4, किंवा इथं आपण x बरोबर इथं x बरोबर 2 ने वजा 10 ला भाग दिला तर वजा 5। तर या ठिकाणी पहा x ची किंमत एक तर 4 निघाली आहे किंवा वजा 5 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत असं आपल्याला लिहावं लागतं। हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत। मित्रांनो, ही पद्धत तुमच्या लक्षात आली असेल असं मला आशा आहे। वर्ग समीकरणाची मुळे आहेत इथं, हे तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे शब्दामध्ये। तर या ठिकाणी पहा, ही आहे पुस्तकात दिलेली पद्धत। मी पुढील उदाहरण पुन्हा एक या पद्धतीने घेईल आणि त्यानंतर मग तुम्हाला सोपी एक अजून 2 पद्धती सांगतो सोप्या पद्धतीने पण, किंवा ही झाली पहिली पद्धत। त्यानंतर आता दुसरी पद्धत मी इथं तुम्हाला सांगतोय। इथं तुम्हाला काय करायचंय, दिलेलं वर्ग समीकरण हे सामान्य रूपात आहे का हे आधी समजावून घ्यायचं। तर दिलेलं वर्ग समीकरण हे सामान्य रूपामध्ये आहे, मग त्याला जशाला तसं लिहा। तर इथं येईल x वर्ग अधिक 2x वजा 5
आणि बरोबर 0 हे दिलेलं वर्ग समीकरण आहे, सामान्य रूपामध्ये आहे। मग आता या वर्ग समीकरणाला सोडवण्यासाठी आपल्याला वर्गपदाचा सहगुणक दिलाय का हे बघायचे। वर्गपदाला सहगुणक नाहीये, तर मग या ठिकाणी आपण काय करणार, इथं सोप्या पद्धतीने सांगतो। इथं घ्या तिसऱ्या पदाचं सूत्र, जसं आपण मगाशी आधीच्या उदाहरणामध्ये तिसरे पद के घेतलं होतं आपण, तर ती तिसरे पद जे आहे, तिसरे पद बरोबर सूत्र घ्यायचंय तुम्हाला। प्रत्येक वेळेस तुम्ही हे सूत्र असंच लिहायचंय, 1/2 गुणिले या समीकरणामध्ये कोणतं चल दिलेलं आहे तुम्हाला, x। x दिलं तर x चा सहगुणक, y दिलं तर y चा सहगुणक, x चा सहगुणक कंसाचा वर्ग, x चा सहगुणक आणि कंसाचा वर्ग, x चा सहगुणक आणि कंसाचा वर्ग हे सूत्र लक्षात ठेवायचे तुम्हाला। आणि या सूत्रानुसार मग तुम्हाला इथं काय करायचं, फक्त एक बरोबर खाली बरोबर कंसामध्ये 1/2 जशाला तसे x चा सहगुणक जर ऋण संख्या असता तर हा कंस पेटी कंस घ्यायचा आहे, हे विसरायचं नाही। पुढच्या काही उदाहरणात सांगेल मी। 1/2 गुणिले x चा सहगुणक इथं 2 आहे, तर इथं 2 ठेवले, कंस बंद केला, त्याचा वर्ग केला, हे 2 आणि हे 2 कटले। मग त्यानंतर कंसात आहे 1, तर 1 चा वर्ग, 1 चा वर्ग होतो 1 आणि 1 चा वर्ग 1 झालाय, तर आपल्याला आता या वर्ग समीकरणामध्ये 1 ला मिळवायचंय। कसं मिळवायचंय, पहिले जे 2 पद आहे, पहिले 2 पद, त्यानंतर 1 मिळवायचा आणि वजा करायचा आणि मग स्थिर पद लिहायचंय। तर इथं पहिले 2 पद x वर्ग अधिक 2x अधिक 1 वजा 1, त्यानंतर वजा 5 हे स्थिर पद आणि बरोबर 0। आता या ठिकाणी असे तिसऱ्या पदाची किंमत जी आहे ती एकदा मिळवायची आणि एकदा वजा करायची। आधीच्या उदाहरणात k ची किंमत म्हणजे हे तिसरं पद जे आपण सूत्रानुसार काढलंय। आता इथे मी अंडरलाईन करतो, हे 3 पद जे आहेत, हे जे वर्ग समीकरण तयार झालं हे पूर्ण वर्ग पद्धतीत आलेलं आहे। म्हणजे काय करायचं, एकदा तुम्ही तिसऱ्या पदाची किंमत एकदा मिळवली, एकदा वजा केली, मग स्थिर पद बरोबर 0 असं लिहिलं की पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला कंस घ्यायचा आहे आणि हे 3 पद आता लिहायचे नाही ज्यांना मी अंडरलाईन केलं, ते न लिहिता पहिल्याचं वर्गमूळ x वर्गचं वर्गमूळ x, दुसऱ्याचं चिन्ह अधिक तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, तिसरं पद 1 आहे त्याचं वर्गमूळ 1, कंस बंद, कंसाला वर्ग द्यायचा न विसरता, हे 3 पद न लिहिता। या x अधिक 1 कंसाचा वर्ग याचा जर आपण सूत्रावरनं विस्तार केला तर आपल्याला हे अंडरलाईन केलेली 3 पदे मिळणार आहेत। मग वजा 1 आणि वजा 5 म्हणजे वजा 6 यांची बेरीज झाली आणि बरोबर 0। या 2 पदांची बेरीज करायची आहे। तर मग त्यानंतर परत काय होईल, आता हे 6 उजव्या बाजूमध्ये जातील, x अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर उजव्या बाजू 6 आणि आता आपल्याला दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढायचंय। इथं वर्गमूळ काढून आणि वर्गमूळ काढून मग आपल्याला काय करावं लागेल, तर डाव्या बाजूचं वर्गमूळ म्हणजे फक्त कंस आणि वर्ग सोडून द्यायचा। कंसामधील x अधिक 1 जशाला तसेच आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत। इथं x अधिक 1 आणि बरोबर इथं अधिक वजा चिन्ह घ्यायला विसरू नका। वर्गमूळात 6, कारण इथं 6चं वर्गमूळ निघत नाही, संख्येचं वर्गमूळ जर नाही निघाला तर अधिक वजा चिन्ह घ्यायचं, त्या संख्येला कर्णी चिन्हात ठेवायचं आहे, बस एवढंच करायचं। आणि मग हे अधिक 1 उजव्या बाजूमध्ये जाऊन x ची किंमत आपल्याला मिळवायची, तर उजव्या बाजूमध्ये गेल्यानंतर वजा 1 होईल, मग
पुढं अधिक वजा करणे 6 जशाला तसेच आपण इथं लिहिले आहेत आणि x च्या दोन किमती आपल्याला मिळतील x बरोबर -1 अधिक करणे 6 कारण करणे 6 ला दोन चिन्ह आहेत म्हणून एकदा अधिक घ्यायचं त्याचं आणि एकदा वजा किंवा x ची दुसरी किंमत आपल्याला मिळेल x बरोबर -1 1चं चिन्ह बदलणार नाही दोन्ही जागेवर -1 जशाल तसंच वजा करणीत 6 पहा x ची किंमत वजा करणीत -1 अधिक करणे 6 किंवा x बरोबर -1 वजा करणे 6 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत असं तुम्हाला शब्दामध्ये लिहायचं आहे तर इथं तुम्ही लिहू शकता या पद्धतीने तर ही झाली दुसरी पद्धत ही पद्धत पहिल्या उदाहरणासाठी सुद्धा लागू होईल कोणत्याही उदाहरणाला तुम्ही ही पद्धत वापरू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी जाईल सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवू शकता यानंतर तिसऱ्या उदाहरणासाठी मी तिसरी पद्धत इथं तुम्हाला शिकवत आहे लक्षात घ्या जे वर्ग समीकरण आपल्याला दिलेलं आहे m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3 हे दिलेलं वर्ग समीकरण आपण जशास तसं घेतलेलं आहे दुसरी पद्धत आणि ही तिसरी पद्धत जवळजवळ थोडी सारखी आहे फक्त इथं सूत्र आपण 1/2 चं घेणार नाही ते न घेता आपण तिसऱ्या पदाची किंमत वेगळी बाजूला काढणार आणि ती इथं मिळवणार आहोत आता इथं हे दिलेलं वर्ग समीकरण मूळ रूपामध्ये नाही किंवा सामान्य रूपात नाही म्हणून याला सामान्य रूपात अगोदर लिहून घेऊ m वर्ग वजा 5m वजा 3 डावीकडे येऊन अधिक झाले बरोबर 0 तर हे सामान्य रूपामधलं वर्ग समीकरण आता आपण इथं मधलं पद जे आहे चल m आहे m चा सहगुणक -2 आहे सॉरी -5 आहे तर m चा सहगुणक -5 जो आहे तर इथं काय करायचंय तुम्हाला जर ते वजा असेल तर पेटी कंस घ्यायचा आहे वजा नसेल तसा तुम्ही गोल कंस साधा घेऊ शकता तर 1/2 गुणिले m चलाचा सहगुणक -5 आणि कंसाचा वर्ग हे तिसरं पदाची जी किंमत आहे ती डायरेक्ट ठेवायची इथं काय करायचंय -5 गुणिले 1/2 यांचा गुणाकार केला असता -5/2 हा मिळणार आहे आणि कंसाला इथं आपल्याला वर्ग द्यायचा आहे मग इथं पुन्हा कंसाचा वर्ग केल्यास काय होईल तर 5 चा वर्ग ऋण संख्येचा वर्ग धन संख्या असतो 5 चा वर्ग 25 आणि 2 चा वर्ग 4 तर 25/4 ही संख्या आपल्याला आता या समीकरणामध्ये एकदा मिळवायची आणि एकदा वजा करायची आहे तर पहिले दोन पद त्यासाठी आपल्याला जशाला तसे लिहायचे m वर्ग वजा 5m अधिक 25/4 वजा 25/4 इथं अधिक एकदा मिळवायचं आणि एकदा वजा करायचं हे लक्षात घ्यायचं 25/4 वजा झाल्यानंतर मग स्थिर पद अधिक 3 आणि बरोबर 0 जशाला तसं घेतलंय या ठिकाणी लक्षात घ्या हे पहिले दोन पदे मग तिसरं पद एकदा मिळवायचं एकदा वजा करायचं अधिक स्थिर पद जशाल तसं बरोबर 0 आता मी अंडरलाइन केलंय ह्या तीन पदांना पुन्हा खाली लिहायचं नाहीये त्याऐवजी आपल्याला कंस घ्यायचा आहे लक्षात घ्या जेव्हा आपण तिसरं पद मिळवतो आणि वजा करतो अशा वेळी आपल्याला मग त्या खालच्या ओळीमध्ये आपल्याला काय करायचं असतं तर त्याला मूळ सूत्रामध्ये लिहायचं असतं म्हणजे इथं आपण कंस घेणार आणि कंसामध्ये पहिल्या पदाचं वर्गमूळ म्हणजे m वर्गचं वर्गमूळ m दुसऱ्या पदाचं चिन्ह वजा मग यातलं बाकी काही नाही घ्यायचं फक्त चिन्ह घ्यायचंय तिसऱ्या पदाचं वर्गमूळ 25चं वर्गमूळ 5 आणि छेदामध्ये 4 आहे तर त्याचं वर्गमूळ 2
कंसाला वर्ग द्यायला विसरायचं नाही. कंस बंद करून कंसाला वर्ग म्हणजे या यम वजा 5/2 कंसाचा वर्ग याचा जर आपण विस्तार केला तर आपल्याला यम वर्ग वजा 5m अधिक 25/4 हा विस्तार मिळेल. म्हणजे आपण 3 पदाच्या मांडणीमधून 2 पदाच्या मांडणीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. आता काय करणार, हे वजा चिन्ह आपण 25 ला देणार. वजा 25/4 अधिक 3 जशाल तसे. आणि मग आता इथं आपल्याला एक अपूर्णांक आणि एक पूर्णांक यांची बेरीज करायची आहे. तर यांची बेरीज करताना काय करणार, डाव्या बाजूमध्ये आता हा कंस यम वजा 5/2 कंसाचा वर्ग आहे तसाच घेतला. इथं वाटल्यास तुम्ही आता अधिकचं चिन्ह मध्ये घेऊ शकता किंवा असंही मांडणी करू शकता. हा इथं अधिकचं चिन्ह घ्या आणि हे वजा चिन्ह 25चं आहे लक्षात ठेवा. 25 एक पूर्णांक एक अपूर्णांक यांची बेरीज करताना अपूर्णांकाच्या छेदाने पूर्णांक संख्येला गुणायचं असतं आणि आलेला गुणाकार अंशात मिळवायचा असतो. अंशातले वजा 25 अधिक 4 गुणिले 3 12 छेदामध्ये 4 जशाला तसे बरोबर 0. तर इथं पुन्हा यम वजा 5/2 कंसाचा वर्ग. मग इथं परत अधिक चिन्ह जशाल तसं 25 मधून 12 गेले तर वजा 13/4 आणि बरोबर 0. तर हे ऋण संख्या उजव्या बाजूमध्ये जाईल आणि मग ती धन होईल म्हणजे मांडणी अशी येईल. इथं पहा, वाटल्यास याला तुम्ही कंस जरी ठेवला असता इथं तरी सुद्धा चाललं असतं. आणि मग इथं पण कंस ठेवा आणि ही संख्या उजव्या बाजूमध्ये जर गेली तर यम वजा 5/2 कंसाचा वर्ग बरोबर 13/4. चिन्ह बदललंय, ऋणाचं धन झालं 13/4. आता ज्या वेळेस आपण इकडं डावीकडं कंस आणि त्याचा वर्ग आणि बरोबर उजवीकडे स्थिर संख्या असते तेव्हा लक्षात ठेवायचं त्या खालची ओळ असते दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढून. मग इथं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमूळ काढून तर वर्गमूळ काढताना डाव्या बाजूमध्ये कंस आणि वर्ग सोडायचा, बाकीचे पद जशाला तसे घ्यायचे. यम वजा 5/2 आणि बरोबर उजव्या बाजूमध्ये अधिक वजा चिन्ह आणि 13चं वर्गमूळ करणे तर 13 4चं वर्गमूळ 2 आणि मग खाली होईल आता यम बरोबर वजा 5/2 उजवीकडे जाईल म्हणजे अधिक 5/2 इथं अधिक वजा करणी तर 13/2 जशाला तसे. इथे यम बरोबर छेद समान आहे तर मग काय आता 5 अधिक वजा करणी 13 छेदात 2 समान आहेत म्हणून एकदाच आणि याला आपण दोनदा लिहिलं म्हणजे आपली मुळे निघाली. मग यम बरोबर 5 अधिक करणी 13/2 किंवा यम बरोबर 5 वजा करणी 13 छेदामध्ये 2. तर हे आहेत दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे. ही पद्धत तुम्ही वर्ग समीकरणाला सोडवण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर आता पुन्हा आपण पहिल्या पद्धतीवर येऊया, कारण या ठिकाणी दिलेल्या वर्ग समीकरणाला वर्गपदामध्ये सहगुणक दिलेला आहे. पहा इथं जे समीकरण आपल्याला दिलंय
तर 9y वर्ग वजा 12y अधिक 2 आणि बरोबर 0 हे दिलेलं वर्ग समीकरण आहे. तर इथं 9 हा जो सहगुणक आपल्याला दिलेला आहे, तर आतापर्यंत तिन्ही उदाहरणामध्ये वर्गपदाला सहगुणक नव्हता. मग ज्या वेळेस आपल्याला लक्षात घ्यायचंय वर्ग समीकरणाला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवताना पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की ते सामान्य रूपात आहे का. म्हणजे वर्गपद पहिल्यांदा, मग चल असणारं पद, मग स्थिर संख्या बरोबर 0 अशी मांडणी आहे का हे पहिल्यांदा पाहायचंय. मग दुसऱ्यांदा आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे वर्गपदाला सहगुणक आहे का. तर इथं आहे. मग यावेळी काय करायचं, जो सहगुणक दिला त्यानेच त्या प्रत्येक पदाला भाग द्यायचा वर्ग समीकरणाच्या. तर 9 ने आपण या वर्ग समीकरणाला भाग देणार आहोत. 9 ने जर भाग दिला 9y वर्गला, तर 9 आणि 9 कटले म्हणजे फक्त y वर्ग राहणार. वजा 12ला 9 ने भाग दिलाय तर 12/9y आणि 2ला 9 ने भाग दिलाय 2/9 बरोबर 0. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जर 12च्या ऐवजी 18 असते 18/9 तर 18ला 9 ने भाग गेला असता आणि मग इथं तुम्ही खालच्या ओळीमध्ये 2 लिहू शकला असता. पण तसं जरी संक्षिप्त रूप निघत असेल, भाग जात असेल, तरी तुम्ही भाग द्यायचा नाहीये हे लक्षात ठेवा आणि करत राहा. इथं 9 ने भाग घेऊ, 9 ने भागून आणि 9 ने भाग दिल्यास मग आता हे समीकरण कसं मिळतं आपल्याला या ठिकाणी बघा. y वर्ग वजा 12/9y अधिक 2/9 बरोबर 0 असं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. मी आता म्हटलं होतं 3 ज्या पद्धती आपण शिकलो, तर डायरेक्ट आपण पहिलं उदाहरण जसं सोडवलं होतं तसं सोडवूया. मग तसं सोडवण्यासाठी आता काय करायचं तुम्हाला, यातले या 3 पदापैकी पहिले 2 पद ज्यामध्ये चल आहे ते पद लिहायचे. पण त्यापूर्वी लिहायचं, समजा गृहीत धरायचं आपल्याला समजा y वर्ग वजा 12/9 12/9y. मग यामध्ये आता मनानं आपल्याला एक पद मिळवायचं के मिळवायचं आणि हा कशाचा विस्तार आहे तर पुढं लिहायचं कंसात. इथं चल कोणतं दिलेलं आहे y जर दिलं तर y अधिक a. हा इथं लक्षात घ्या, अधिक घ्यायचं का वजा घ्यायचं, तर इथं जे दुसऱ्या पदाचं जे चिन्ह आहे ते आपल्याला महत्वाचं आहे. इथं वजा दिलं तर मग बरोबर इथं लिहा y वजा a कंसाचा वर्ग. हे लक्षात ठेवा, या कंसामध्ये पहिलं पद या समीकरणामधलं चल असणारे आणि त्यानंतर या दुसऱ्या पदाचं चिन्ह घ्यायचंय आणि तिसऱ्यांदा मात्र म्हणजे जे आपण पुढचं जे पद घेतो ते a फिक्स घ्यायचंय. प्लस असो किंवा मायनस असो, नंतरचं दुसरं जे पद आहे कंसातलं a घेणार आणि कंसाला वर्ग करणार, याला विसरायचं नाहीये. आता आपण याचा विस्तार करणार आहे. a वजा b कंसाचा वर्ग या सूत्रानुसार याला विस्तारित रूपात लिहायचं आहे. तर बरोबर खाली बरोबर घेऊ. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे y चा वर्ग, y वर्ग या दोघांचा गुणाकार a गुणिले y म्हणजे ay. मध्ये वजा चिन्ह आहे म्हणून वजा 2 ने त्याला गुणलं, वजा 2ay एवढा गुणाकार येईल. अगोदर या दोघांचा गुणाकार केला a गुणिले y ay आणि त्याला वजा 2 ने गुणलं म्हणजे वजा 2ay अधिक a चा वर्ग a वर्ग. मग इथं काय झालं, डाव्या बाजूमध्ये पहा, ही डावी बाजू खाली लिहायची आवश्यकता नाही, पण तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी परत घेतोय. y वर्ग वजा 12/9y अधिक k आणि बरोबर आलेला विस्तार. तर डाव्या बाजूत y वर्ग आलाय आणि उजव्या बाजूमध्ये पण आलाय म्हणून y वर्ग कटले. आता डावीकडे 2 पद उजवीकडे 2 पद आहे म्हणून डावीकडचं पहिलं पद 12 वजा 12/9y बरोबर उजव्या बाजूतलं पहिलं पद
इकडचं पहिलं पद बरोबर इकडचं पहिलं पद, इकडचं दुसरं बरोबर इकडचं दुसरं, अशी तुलना करायची. तर -12/9y बरोबर -2ay आणि दुसरं पद जे आहे इकडं डाव्या बाजूमध्ये ते आहे k बरोबर a वर्ग, हे फिक्स येणार आहे. अधिक असो किंवा वजा असो तर k बरोबर a वर्ग, अशा पद्धतीनुसार k ची किंमत a वर्गच निघेल. आता इथं आपल्याला याच्यातून a ची किंमत मिळत असते. इकडं वजा आहे, इकडं वजा आहे म्हणून वजा चिन्ह निघून गेलं. इथं छेदामध्ये इथं y कटले, इथं y कटले. मग याचा अर्थ काय झाला, a ची किंमत काढायला हे गुणिले 2 उजव्या बाजूमध्ये जाऊन भागिले झाले पाहिजे. म्हणजे इथं 12 छेदामध्ये 9 आणि इथले गुणिले 2 इकडे जाऊन भागिले झाले, म्हणजे 9 गुणिले 2 बरोबर a. मग इथं काय होईल, 2 ने 12 ला भाग द्या, बेसक 12. आता इथं संक्षिप्त रूप काढा. परत 3 ने जर भाग दिला तर 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक, इथं 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. ज्याचा अर्थ a ची जी किंमत आहे तर a ची किंमत आपल्याला मिळते, म्हणून a बरोबर 2/3. ही पद्धत पुन्हा का सांगायला लागलोय, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं उदाहरण थोडं मोठं लिहिलं म्हणजे बरोबर आणि पूर्ण मार्क मिळतात, आणि बहुतांश वेळा शिक्षकही शाळेमध्ये अशाच पद्धती शिकवतायत, म्हणून मी ही पुन्हा सांगायला लागलोय. तर a बरोबर 2/3 ही किंमत मिळाली आहे. तर आता k ची किंमत काढूया. k बरोबर काय आहे, a वर्ग आहे. मग a ची किंमत काय, 2/3. मग a काढून a च्या जागेवर 2/3 कंसाचा वर्ग. तर 2 चा वर्ग काय 4 आणि 3 चा वर्ग 9. याचा अर्थ आपल्याला आता या समीकरणामध्ये 9/4 मिळवायचे आणि वजा करायचे. मग कोणतं समीकरण घ्यायचंय, लक्षात ठेवा इथं वर्गपदाचा सहगुणक 9 दिलेला आहे आणि वर्गपदाचा सहगुणक 9 दिलाय. मग अशा वेळी आपल्याला तर या ओळीमध्ये नाही, आता पहिल्या ओळीमध्ये नाही, 9 न भाग दिल्यानंतर जी दुसरी ओळ आली होती त्यामध्ये आपल्याला ही संख्या मिळवायची आणि वजा करायची. म्हणजे असं होईल y वर्ग वजा 12/9y, हे दोन पद घ्यायचे 12/9y आणि त्यानंतर हे 4/9 एकदा मिळवायचं. 2 पदानंतर एकदा अधिक करून लिहा 4/9 ला, एकदा वजा करून लिहा वजा 4/9 आणि त्यानंतर आता आपलं स्थिर पद घ्या 2/9 अधिक 2/9 बरोबर 0. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अंडरलाईन केलेली जे 3 पद आहेत यांना आता खाली घ्यायचं नाहीये आपल्याला. कशाला घ्यायचं आता खाली घेणार आहोत कंस. पहिल्या पदाचं वर्गमूळ y वर्गाचं वर्गमूळ y, दुसऱ्या पदाचं चिन्ह वजा, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ 4चं वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3, कंसाला वर्ग दिला बरोबर. हे वजा चिन्ह कॉमन निघालं, वजा चिन्ह 4 ला द्यावं लागेल म्हणजे बरोबर नाही येणार. इथे एक काम करूया, अगोदर आपल्याला किंमत काढायची आहे. तर इथं हे वजा चिन्ह जे आहे ना 4 ला देऊया. 4 ला जर दिलं तर इथं अधिक चिन्ह येईल, मग वजा 4 आणि हे अधिक 2 आणि छेद सारखाच आहे 9 म्हणून एकदा घेतला आणि बरोबर 0. जशाल तसं बिलकुल घाई करायची नाही, व्यवस्थित एक एक गोष्ट समजून घ्यायची, व्यवस्थित लिहायचं आणि मग पुढे चालायचं. अजिबात घाई करायची नाही. गणित सोडवताना घाई चालत नसते. 2/3 चा वर्ग. मग इथं पहा -4 आणि अधिक 2, मग एक संख्या धन एक ऋण म्हणल्यावर वजाबाकी होईल. 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 2 ला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं ऋण, इथं अधिक आणि परत गुणिले ऋण, मग इथं परत इथं ऋण 2/9 आणि बरोबर 0. ही ऋण 2/9 उजवीकडे गेली म्हणजे धन झाली, म्हणजे तिथं y वजा 2/3 चा वर्ग
बरोबर 2/9. आणि मग आता लक्षात घ्या, डाव्या बाजूमध्ये कंसाचा वर्ग बरोबर पलीकड एक संख्या, म्हणजे आता आपण आलो वर्गमूळ काढण्याच्या स्टेप जवळ. मग दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढून पूर्ण वर्ग पद्धतीत रूपांतर झालेलं आहे, म्हणून इथं वर्गमूळ काढायचंय. तर डाव्या बाजूत फक्त कंस सोडवायचा, y वजा 2/3 आणि बरोबर उजवीकडे आपल्याला काय करायचंय, अधिक वजा कर्णित 2, 2चं वर्गमूळ निघत नाही, कर्णित 2, 3, 9चं वर्गमूळ 3. मग हे वजा 2/3 उजव्या बाजूमध्ये जाऊन अधिक होतील, म्हणजेच y बरोबर 2/3 अधिक वजा कर्णित 2/3. मग छेद दोन्हींचा समान आहे, म्हणजे आता आपल्याला y ची किंमत y बरोबर 2 अधिक वजा कर्णित 2/3 जशाला तसे एकदाच, कारण दोन्ही संख्यांना सारखा छेद आहे. समान छेद असेल तर आपण छेद एकदाच घेत असतो. आता y ची किंमत आपल्याला दोनदा लिहायची, म्हणून आता y बरोबर 2 अधिक कर्णित 2 आणि एकदा वजा कर्णित 2 घ्यावं लागेल. 2 आणि 3 यांचं चिन्ह तेच राहील, आणि इथं किंवा y बरोबर 2 वजा कर्णित 2 आणि छेदामध्ये 3. आणि मग ही दिलेल्या समीकरणाची उकल म्हणण्यापेक्षा इथं मूळ म्हणतात. तर हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत, असं तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. मग हे झालं आपलं पूर्ण उत्तर. ही झाली पुन्हा पहिली पद्धत. आता परत एकदा या शेवटच्या उदाहरणासाठी दुसरी पद्धत सांगतो, म्हणजे सर्व पद्धती तुम्हाला चांगल्या लक्षात बसतील. पुन्हा एकदा बघा, वर्ग समीकरण आपण जशाला तसं घेतलंय. दोन y चा वर्ग अधिक 9y आणि अधिक 10 बरोबर 0. वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये दिलंय, म्हणून जशाला तसं त्यामध्ये काहीही बदल केलेला नाही. मग पुढची स्टेप आपलं लक्ष कुठं केंद्रित झालं पाहिजे, वर्ग पदाचा सहगुणक आहे का नाही. आहे, 2 दिलाय, तर 2 ने समीकरणाच्या प्रत्येक पदाला भाग द्यायचे. 2 ने 2y वर्गला भाग दिला तर y वर्ग. मग 2 ने 9y ला भाग देऊ, मग 9/2y अधिक 2 ने 10 ला भाग देऊ तर 10/2 बरोबर 0. तर 2 ने भागून 10 ला 2 ने भाग जातो, म्हणजे 5 उत्तर येत आहे. परंतु नाही दिलं तरी चालेल, मी सांगितलं तसं. इथं तिसऱ्या पदाचं सूत्र आता आपण घेऊया. तुमच्याही मनात ही पद्धत होतीच, म्हणून पुन्हा एकदा सांगतोय. तिसरे पद बरोबर कंसामध्ये 1/2 गुणिले चल आलेलं आहे y, म्हणून y चा सहगुणक कंसाचा वर्ग. y चा सहगुणक आणि कंसाला वर्ग आपल्याला द्यायचा आहे. तर या ठिकाणी बरोबर खाली पुन्हा बरोबर घ्या. कंस 1/2 गुणिले y चलाचा सहगुणक. y चा सहगुणक म्हणजे हे 2 नाही, हे y वर्गचा सहगुणक आहे. इथं y चा सहगुणक 9 आहे, तर इथं 9 कंसाचा वर्ग जशाला तसा. मग बरोबर काय होणार, 2 ने 9 ला भाग जात नाही,
मग 9 ने 1 लावून म्हणजे 9/2 कंसाचा वर्ग. आता कंसाचा वर्ग म्हणजे प्रत्येक पदाचा वर्ग. 9चा वर्ग 81 छेदामध्ये 2चा वर्ग 4. तिसरं पद आपल्याला 81/4 मिळालंय. ते आता या 2 ने भागून जी स्टेप आपली निघाली आहे त्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे. म्हणजे आता इथं असं होणार समीकरण y वर्ग अधिक 9/2y. हा, हे 2 पद अगोदर लिहून घ्यायचे. त्यानंतर तिसऱ्या पदात मिळालेली संख्या अधिक 81/4 वजा 81/4 अधिक 10/2 बरोबर 0. तर या ठिकाणी काय करणार आता, एकदा मिळवलं एकदा वजा केल्यानंतर आता 3 जे पद आहेत हे याला आपल्याला कंसात रूपांतरित करायचं. मग कंस घ्या. पहिल्याचं वर्गमूळ y, दुसऱ्याचं चिन्ह अधिक, तिसऱ्याचं वर्गमूळ 9/2 कंसाला वर्ग. आणि मग त्यानंतर इथं आता वजा चिन्ह आलेलं आहे. तर मग काय करणार, इथं पहा, लक्षात घ्या. अगोदर एक काम करू, वजा 81/4 दशाला तसंच लिहू. हा, इथं छेदात 4 आहे, इथं छेदात 2 आहे. मग छेद समान असेल तर अंशाची आपण किंमत काढत असतो. मग इथं छेदात 4 येण्यासाठी 10 आणि 2 या दोन्हींना आपण 2 ने गुणू. म्हणजे 10×2 = 20 आणि 2×2 = 4. मग छेदात 4 आल्यावर आपल्याला किंमत काढायला सोपं जाईल. 10×2 = 20 आणि 2×2 = 4 आणि बरोबर इथं 0. तर आता खाली काय करणार, y अधिक 9/2 चा वर्ग. आणि इथं 81 मधून 20 वजा केले. इथं लक्षात घ्या, एक संख्या धन एक ऋण आहे म्हणजे वजाबाकी होईल. तर इथं वजा 81 मधून 20 जर वजा केले तर 61 आणि छेदामध्ये 4 बरोबर 0. तर आता खाली काय होणार, तर या ठिकाणी पहा, इथं येईल आता y वजा y अधिक 9/2 कंसाचा वर्ग. हे वजाचं चिन्ह उजवीकडे गेलं, अधिक झालं 61/4. आता वर्गमूळ काढायची स्टेप आली आहे आपली. म्हणून वर्गमूळ काढून मग डाव्या बाजूमध्ये वर्गमूळ म्हणजे कंस सोडून द्यायचा आहे. y अधिक 9/2 आणि बरोबर इथं काय करणार आहे आता, 61/4. 61 चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे अधिक वजा चिन्ह घ्या, कर्णित 61 छेद 4. 4 चं वर्गमूळ 2. मग 9/2 ला उजवीकडे नेलं म्हणजे वजा 9/2 अधिक वजा कर्णित 61/2 आणि बरोबर हे वजा चिन्ह अंशाला द्यायचंय. वजा 9 अधिक वजा कर्णित 61 छेदामध्ये 2. आणि याला दोनदा लिहिलं की y बरोबर वजा 9 अधिक कर्णित 61 छेदामध्ये 2 किंवा y बरोबर वजा 9 वजा कर्णित 61 छेदामध्ये 2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे समीकरण दिलेले आहेत ते जवळजवळ झालेत. फक्त एक आपला प्रश्न या ठिकाणी बाकी आहे आणि तो आपण इथं लगेच बघूया. आता याला तुम्ही सांगा, या उदाहरणासाठी हा तुमच्या मनात बरोबर आत्ता तिसऱ्या पदाच्या सूत्रावरूनच काढायचं आहे का? ठीक आहे, चला आपण तिसऱ्या पदाच्या
लक्षात घ्या, जरी मी तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधू शकत नसलो तरी विद्यार्थ्यांची मनं ही शिक्षकांना नक्कीच ओळखता येतात आणि विद्यार्थ्यांची जास्त मागणी काय असू शकते याचा अंदाज येतोय. मग या ठिकाणी चला आपण तिसऱ्या पदाचं सूत्र घेऊन इथं आपण याला सोडवणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला ती जर सोपी वाटत असेल आणि त्या पद्धतीने जरी लिहिलं तरी तुम्हाला परीक्षेमध्ये पूर्ण गुण मिळणार आहेत. इथं जे दिलेला प्रश्न आहे खाली कसं लिहिलं गेलं असेल. ठीक आहे, आपल्या कामापुरती जागा इथं झालेली, आपण लगेच सुरुवात करू. पहा, जे समीकरण आपल्याला दिलंय 5x चा वर्ग 5x वर्ग, इथं जशाला तसं समीकरण आधी घेऊया, बरोबर 4x अधिक 7. मग पहिली अट काय आहे की दिलेल्या वर्ग समीकरणाला सामान्य रूपात म्हणजे वर्गपद नंतर स्थिर पद नंतर वर्गपद नंतर चल असणारं पद म्हणजे मधलं पद त्यानंतर स्थिर पद बरोबर 0. तर हे झालं सामान्य रूपामध्ये. हे दोन्ही पद बरोबर नंतर उजवीकडे जे होते त्यांना आपण डावीकडे आणलं, बरोबर 0 लागतं आपल्याला. आणि डावीकडे 3 पदांची मांडणी, ज्यामध्ये वर्ग आहे चलाचा ते पहिल्यांदा, ज्यामध्ये चल आहे ते दुसऱ्यांदा, ज्यामध्ये संख्या आहे ती तिसऱ्यांदा लागत असतं. मग इथं वर्गपदाला पुन्हा सहगुणक दिलेला आहे, x वर्गाला सहगुणक दिलाय 5, तर 5 ने समीकरणाला भाग द्यायचा आहे. 5 ने 5x वर्गला भाग दिला तर x वर्ग वजा 4/5x वजा 7/5 बरोबर 0. 5 ने भागून, आणि या स्टेप मध्येच आपल्याला तिसरं पद मिळवायचं असतं, गुणून नाही, 5 ने भाग दिलाय आपण. तर या ठिकाणी ठीक आहे, 5 ने भागून असं लिहूया आपण. आणि मग काय करणार आता, तिसऱ्या पदाचं सूत्र इथं घ्यायचं आपल्याला. तिसरे पद बरोबर इथं तिसरे पद बरोबर 1/2. इथं तिसऱ्या पदासाठी आपण कंस घेऊया, पेटी कंस. कशा x चा सहगुणक इथं ऋण दिलेला आहे म्हणून पेटी कंसात जर आपण लिहिलं तर योग्य मांडणी होईल. इथं लिहिण्यापूर्वीच तुम्ही लक्षात घ्यायचंय, तुम्ही सुद्धा x चा सहगुणक वजा असेल तर इथं पेटी कंस घ्या आणि अधिक असेल तर साधा गोल कंस घ्या. 1/2 गुणिले, आता इथं साध्या कंसामध्ये वजा 4/5 हा x चा सहगुणक कंसाचा वर्ग. आणि मग त्यानंतर काय करायचं, बरोबर 1/2. या छेदातल्या 2 न 4 ला भाग द्या, भाग जात असेल तर 2 4 म्हणजे वजा 2/5 आलेला आहे, वजा 2/5 चा वर्ग. तो 2 चा वर्ग ऋण संख्येचा वर्ग धन असतो, 2 चा वर्ग 4 आणि 5 चा वर्ग 25. तर आपल्याला 4/25 या ओळीमध्ये मिळवायचे आहेत. म्हणून समीकरण जे आहे x वर्ग वजा 4/5x, हे दोन पद जशाल तसे घ्यायचे. एकदा आता 4/25 मिळवायचे आणि लगेच वजा करायचे 4/25. मग स्थिर पद वजा 7/5 आणि बरोबर 0. मग या 3 पदांना घ्यायचं नाहीये तर कंस घ्यायचा आहे. मग x वर्गचं वर्गमूळ x वजा 4चं वर्गमूळ 2, 5चं वर्गमूळ 25चं वर्गमूळ 5 आणि कंस बंद करून वर्ग द्यायचा आहे. हे दोन्ही पद वजा आहे, दोन्हींना वजा चिन्ह आहे तर काय करू, वजा घ्या आणि दोन्हींना कंसात लिहा 4/25 अधिक, आता छेद समान करायचे म्हणजे इथं 25 आहे, इथं 5 आहे, तर या अपूर्णांकाला म्हणजे अंशाला आणि छेदाला 5 ने गुणूया. तर 5 गुणिले 5 25, 5 गुणिले 7 35
35/25 बरोबर 0. तर आता खाली काय करूया, x वजा 2/5 चा वर्ग वजा इथं काय करायचं, 35 अधिक 4 39 छेदात 25 बरोबर 0. मग आता काय करणार, इथं डाव्या बाजूमध्ये x वजा 2/5 चा वर्ग आणि हे वजा 39/25 उजवीकडे जाईल, तर अधिक 39/25. डावीकडे एक पद उजवीकडे एक पद म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, वर्गमूळ काढायचं आहे. आणि म्हणून इथं लिहूया वर्गमूळ काढून तर इथं काय होईल, x वजा 2/5 हे डाव्या बाजूचं वर्गमूळ, कंस आणि वर्ग सोडून द्यायचा, अधिक वजा चिन्ह उजवीकडे घ्यायला विसरायचं नाही, कर्णित 39/25 चं वर्गमूळ 5 घ्या. तर आता खाली काय होणार आहे, तर खाली आपल्याला एकदा 5/2 काय होईल, उजव्या बाजूमध्ये जाईल, x बरोबर 2/5 5/2 नाही 2/5 अधिक वजा कर्णित 39 छेदामध्ये 5 आणि मग x बरोबर 2 अधिक वजा कर्णित 39 छेदामध्ये 5. मग इथं लिहिणार x बरोबर 2 अधिक कर्णित 39/5 किंवा x बरोबर 2 वजा कर्णित 39/5 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वर्ग पद्धत आपण इथं शिकलेलो आहोत आणि त्याच्या जवळपास ज्या 3 पद्धती शिकलो नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा, बेल बटन दाबा, बेल ऑन ठेवा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील.